तेल्हारा शहरातील शिवसृष्टी प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळून अनेक महिने उलटले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही। त्यामुळे शिवप्रेमी आणि नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। शहरातील इतर विकास कामांची टेंडर प्रक्रिया वेगाने सुरू असताना शिवसृष्टीचा विषय मात्र रखडल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत। यामुळे प्रकल्प राजकीय गणितात अडकला आहे का अशी चर्चाही सुरू झाली। दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाने नगर परिषदेला निवेदन देत काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही दिलाय। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत महायुतीने जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। महायुतीचे उमेदवार अमर राजूरकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला नामनिर्देशन अर्ज सादर केलाय। अर्ज दाखल करण्यावेळी भाजप आणि महायुतीचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, डॉक्टर तुषार राठोड यांच्यासह महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते। कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। आगामी विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी आपली महायुती महाराष्ट्रामध्ये आहे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार भाजपाचे महानगर अध्यक्ष नांदेडचे अमरनाथ राजूरकर यांना पक्षाने उमेदवारी घोषित केलेली आहे। त्याप्रमाणे आज त्यांचा शेवटचा दिवस होता। नामांकन पत्र या ठिकाणी आज सादर करण्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो आहोत। मित्र पक्षातले आमदार वगैरे सोबत दिसत नाही होत नाही। मित्र पक्षाचे आमचे काही आमदार मुंबईला गेलेले आहेत, काही आमदार यायचे आहेत। त्याची लवकरच आम्ही बैठक घेणार आहोत। परंतु त्याचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीतर्फे आमचे गोरठेकरजी या ठिकाणी उपस्थित होते। त्याचबरोबर आपले आमदार बोंढारकर यांचे चिरंजीव आज आणि कल्याणकरांचा वाढदिवस येऊ शकले नाही। होळीकरांचा बोलला होता, कल्याणकरांचे चिरंजीव प्रतिनिधी आमचे या ठिकाणी होते। त्यामुळे काही लोक नसलेले प्रतिनिधी या ठिकाणी होते आणि बाकी मग जिल्ह्यातले जे वेगवेगळे नगरपालिका महापौर होते, नांदेडचा इतरही नगरपालिकेचे अध्यक्ष बरेचसे आले होते। त्यामुळे तिन्ही पक्षाचे संयुक्त उमेदवार असल्यामुळे आणि राज्यामध्ये महायुती आहे। चिखलीकरांचे जे चिरंजीव आहेत प्रवीण पाटील त्यांनी देखील उमेदवारी दाखल केली। उमेदवारी दाखल करण्याचा शेवट दिवस अनेक अर्ज शक्यता नाकारता येत नाही, पण विड्रॉलला 4 तारीख आहे। उमेदवारी घोषित काल उशिरा झाला असल्यामुळे मला माहीत नसेल म्हणून दाखल केलं असेल। चिखलीकरांची साथ आहे का तुम्हाला? हा, मी सांगितलं ना, तिन्ही घटक पक्षाला सोबत जातील, तिन्ही पक्षाचे उमेदवारच राहणार आहेत। काँग्रेसने देखील उमेदवार दिला, म्हणजे बिनविरोध ही निवडणूक होणार नाही। संख्याबळ आता बिनविरोध होऊ न हो, काही आनंदाची गोष्ट नाही झाली त्या मिळेल तयार आहोत। संख्याबळ सांगितलं ना, आम्हाला अनेक ठिकाणी आम्हाला सदिच्छा देणारे अदृश्य आणि सदृश्य दोन्ही हात आहेत आमच्या बरोबर। भाजपसोबत आहे काही मित्र पक्ष आपल्या जिल्ह्यामध्ये? निश्चित राज्यात तिथे असणार, राज्यामध्ये एकत्र आहोत, तिथे पण एकत्र राहणार आहोत। नांदेडला एमआयएमची साथ मिळेल का? नाही, एमआयएमशी आम्ही काय बोलणी केली नाही, पण सर कसं आहे की हे पक्ष माहित नाही, पक्षाची निवडणूक नाही, असं पक्षाची निवडणूक आहे, पक्षाचे पण चिन्ह नाही ना तिथे मतदान जरी नसलं तर अमर राजूरकर हे भाजपाचे उमेदवार आहेत। त्याचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे, त्यांनी यायचं न यायचं हा निर्णय एमआयएमने घ्यायचा। देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन साहेब, देशाचे कंठर गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेब, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस, आमचे अध्यक्ष रवींद्रनाथ चव्हाण, आमचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, नांदेड जिल्ह्यातील खासदार, आमदार सर्व मतदारांनी पसंती दिल्यामुळं वरच्या केंद्रीय आमची समिती कालच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये मला उमेदवारी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी ह्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो। माझ्यावर विश्वास व्यक्त केला, नक्कीच त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याकरता मी सार्थ आहे। महायुतीतील जे घटक पक्ष आहेत ते आता ह्या निवडणुकीमध्ये सोबत आहेत का? बऱ्याच नेत्यांची महायुतीतील इतरांची भेटगाठ होताना पाहायला मिळते। भेटीगाठी आता माझी भेट झाली, यांची काँग्रेसवाल्यांची भेट झाली, माझी खासदार भेटले मला, भेटीगाठी होतच असतात। पण आज मी जो उमेदवार आहे तो भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नाही, मी महायुतीचा उमेदवार आहे। भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार आहे मी।
ज्याप्रमाणे मी तर फॉर्म भरलाय, आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे 11, 4 आणि 2. त्यामुळं प्रत्येक पक्ष एकमेकाला मदत करणारच आहे. त्यामुळे कुठली अडचण नाही असं मला वाटतं. काँग्रेसचे नेते इथून जाताना दिसले, मग वाटते का काँग्रेसची मदत केली तुम्हाला? तुमचा प्रश्न आता काँग्रेसचं मी कसं बोलतो? तर राष्ट्रवादीकडून सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात दाखल करा, 4 तारखेपर्यंत बुटवलं ना, बघूयात काय होतं. तर म्हणून पक्षाचे काही नगरसेवक आहेत ते कुठे मला मदत करतील? बघूयात काय होतं काय नाही. काय सांगतो? आता तुझं काय बोलणं झालंय का प्राथमिक स्थळ? अजून काय तुझं बोलणं झालं? एमजीपीचे 2 सोबतच आहे. सोबत आहे. दोन्ही सोबत आहे. वंचित आघाडीचे वगैरे नगरसेवक मदत करतील? आता पुढे बघूयात काय काय होतं 4 तारखेच्या पुढं. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसनं जोरदार शक्ती प्रदर्शन करत माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर आणि रामदास पाटील सोमठाणकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच महाविकास आघाडीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसकडे 92 मतांचं संख्याबळ असूनही मित्रपक्षांच्या पाठिंब्यानं विजय निश्चित असल्याचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घोषणाबाजी आणि शक्ती प्रदर्शनामुळे निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळालं. परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी दाखल करण्यात आलेली आहे. यामध्ये रामदास पाटील सुमठाणकर आणि माजी आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर या दोघांनी मिळून आज उमेदवारी दाखल केलेली आहे. आपण बघू शकता की नांदेडच्या जागेचा निर्णय महाविकास आघाडीनं आता आज किंवा उद्या 1-2 दिवसात ते होणार आहे. आम्ही आमच्या पक्षीय नेतृत्वाने आम्हाला आदेश दिला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही आज उमेदवारी दाखल केली. महाविकास आघाडीच्या वतीने उभाटा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आता प्रदेशची नेते मंडळी सर्व समावेशक उमेदवार या ठिकाणी विचार करून येणाऱ्या 1-2 दिवसात त्या ठिकाणी देतील. तुम्हाला सगळ्या पक्षाचा हे आहे का? निश्चित सोमठाणकर यांनी फॉर्म भरलेला आहे, जवळगावकर यांनी आता उमेदवारी अर्ज वापस घ्यायला 4 तारीख आहे आणि त्या 4 तारखेच्या पहिलं पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो या ठिकाणी आम्हाला जिल्हा काँग्रेसला मान्य राहील. महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे महाविकास काँग्रेस सोबत आहेत का? कारण वेगवेगळ्या पद्धतीने फॉर्म भरताना दिसत आहेत. नाही, निश्चितच आपण बघू शकता की या ठिकाणी महाविकास आघाडी एकत्रच या ठिकाणी निवडणुकीला समोर जाणार आहे. आज फक्त फॉर्म भरण्याची प्रक्रिया पार पडलेली आहे आणि 4 तारखेला फॉर्म वापस घ्यायची जेव्हा तारीख येईल तेव्हा महाविकास आघाडीची तिन्ही पक्षाची नेते मंडळी बसून जो आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीचा निर्णय देतील तो आम्हाला जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला बंधनकारक आहे. घटक पक्षातील नेत्यांची एकवाक्यता होत नाहीये का? कारण ज्याच्यामुळे भाजपमध्ये जशी एकवाक्यता झाली आहे, महायुतीतील सगळ्यांनी सोबत येऊन फॉर्म भरलेला आहे, पण महाविकास आघाडीतील घटक नाही, आता ह्याच्यामध्ये सगळ्या पक्षांनीच दावा केलेला आहे उमेदवारीवर. महाविकास आघाडीच्या सर्वांनीच दावा केला असल्यामुळं प्रदेशचे जे निर्णय आहेत ते 1-2 दिवसात आम्हाला देतील आणि प्रदेशचा निर्णय हे आम्हाला महाविकास आघाडीला बंधनकारक आहे. भाजपच्या उमेदवाराचा भेट झाली, भाजपच्या उमेदवारांनी आता दावा केला की आमच्या काँग्रेससोबत भेट झाली, चर्चा झाली. काय केलं? नाही, आता हे बघा, हे साहजिकच लोकशाही आहे. आपण तुमच्या मीडिया समोर तुम्ही बघितलं ते उमेदवारी अर्ज भरून बाहेर येऊ लागले आणि आम्ही मध्ये जाऊ लागलो. एक आपला माणुसकीचा धर्म असतो की कोणी समोर असलं ते एक राजकारणामध्ये खुली चर्चा झाली पाहिजे आणि एक त्याच्यामध्ये कोणी आलं तरी हस्तांदोलन करून आपण पुढे जातो. अशोक चव्हाणांनी नाही, एमआयएम आमच्या सोबत नाही. अशोक चव्हाणांनी सुद्धा म्हटलेलं आहे की अंतर्गत युती आधारे जे बाकीचे इतर पक्ष आहेत ते तुम्हाला लवकरच कळतील. नाही, आता त्यांनी जसा दावा केला आम्ही सांगत आहोत की या ठिकाणी अंतर्गत भाजपची जी अंतर्गत धुसफूस आहे हे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच याच्या रिझल्ट मधून आपल्याला या ठिकाणी समोर येईल. म्हणजे भाजपचे नेते तुमच्यासोबत आहेत असं म्हणायचं? निश्चितच काही मधून त्यांची अंतर्गत धुसफूसचा फायदा आम्हाला होऊ शकतो. धन्यवाद. बीबी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या भक्तिभावानं उत्साहात पार पडली. यावेळी गावातील सर्व नागरिक, राजकीय नेते मंडळी, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते हजर होते. सकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ आरती घेण्यात आली. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी संपूर्ण गावामध्ये भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्यानं येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळून अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाजवळ येऊन कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी गावातील तरुण मंडळींनी सहभाग घेऊन आनंदोत्सव साजरा केला।